महायुतीमध्ये सध्या सुरू आहे ती जागा वाटपाची कुस्ती। विधान परिषदेवरून महायुतीमध्ये सध्या घमासान सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। विधान परिषदेच्या 17 जागांसाठीचा रणसंग्राम आता महायुतीमध्ये उघडपणे दिसू लागलेला आहे। बघूया त्या संदर्भात सविस्तर। विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीत संघर्ष। भाजपचा 12 जागांवर तर शिवसेनेचा 6 जागांवर दावा। राष्ट्रवादी, पुणे, कोकण, परभणीसाठी आशावादी। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली। विधान परिषदेच्या निवडणुकीत जागा वाटपात सत्ताधारी महायुतीमध्ये प्रचंड रस्सीखेच पाहायला मिळते। निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपच्या गोटातून जागा वाटपासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या। महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं 17 जागांपैकी तब्बल 12 जागांवर दावा केला। सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 12 जागा लढवणार आहे। शिवसेनेला 3 जागा तर राष्ट्रवादीला 2 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती। भाजपकडून हा फॉर्म्युला अधिकृतरित्या जाहीर केला नसला तरी महायुतीच्या गोटातून आलेल्या या फॉर्म्युल्याला शिवसेनेनं तीव्र विरोध केला। नाशिक, परभणी, ठाणे, संभाजीनगर आणि यवतमाळ या जागा लढवण्यावर शिवसेना ठाम आहे अशी सूत्रांची माहिती। इतकंच नाही तर रायगड, रत्नागिरीची जागाही शिवसेनेनं मागितली। शिवसेनेनं 12-3-2चा फॉर्म्युला ठरलाच नसल्याचा दावा केला। अजून कोण किती जागा लढणार हे ठरलं नसल्याचं उदय सामंतांना सांगावं लागलं। फॉर्म्युला अजिबात ठरलेला नाही। आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत। शेवटी ह्याचे निर्णय 3 नेते घेणार आहेत। आमच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेब, BJPच्या वतीनं देवेंद्रजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सुनेत्रा वहिनी। त्याच्यामुळे आम्ही आमचा प्रस्ताव जो काय आहे तो भारतीय जनता पार्टीकडे दिलेला आहे। समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं देखील दिलेला असेल। तिन्ही नेते चर्चा करून येत्या 2 दिवसामध्ये कोण किती जागा लढणार आहेत हे फायनल होईल। परंतु 17च्या 17 जागा महायुतीनं आम्ही लढू आणि 17च्या 17 जागा महायुती जिंकेल। म्हणाले की सगळे तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत हे बसून चर्चा करतील आणि कुठे कुठे ज्या कोण कुठे लढेल हे त्याच्यावरती जे आहे ते लवकरच चर्चा होऊन त्याच्यावरती आपल्याला माहिती पडेल। काय फॉर्म्युला ठरलेला नाही। मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय बसतील आणि ते ठरवतील की बाबा कुठल्या जागा, गेल्या वेळेस कोणी किती जागा लढल्या होत्या, आता किती जागा कोण लढणार आहे बदललेल्या परिस्थितीनुसार। तर मला वाटतं लवकरच तुम्हाला कळेल। शिवसेनेला विधान परिषदेच्या जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची टीका शिवसेना ठाकरे पक्षानं केली आहे। महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत। त्यातला एक पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता हळूहळू नगण्य ठरतो आहे। बरोबर आहे। शिंदे दिल्लीला आले होते असं मला कळलं 2 दिवसापूर्वी। ते यासाठीच आले होते की देवेंद्र फडणवीस आम्हाला विधान परिषदेत जागाच द्यायला तयार नाही। आमच्या तोंडावरती काहीतरी फेकतायत आणि आम्हाला गप्प करतायत, ते त्यासाठी आले होते। राष्ट्रवादीनंही विधान परिषदेसाठी कंबर कसली आहे। राष्ट्रवादीनं 3 मतदारसंघावर दावा ठोकल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। या भेटीत राष्ट्रवादीनं 3 जागांवर दावा ठोकला अशी माहिती समोर आली। सूत्रांच्या माहितीनुसार पुणे, परभणी, रायगड, रत्नागिरी अशा 3 जागा राष्ट्रवादीला हव्यात। विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये घमासान सुरू असलं तरी महाविकास आघाडीत अजून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या दिसत नाहीयेत। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आता कुठं विधान परिषदेसाठी चाचपणी केल्याची माहिती समोर आली। 25 मे रोजी होणाऱ्या बैठकीत जागा वाटप निश्चित होईल असं काँग्रेसनं म्हटलंय। महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या 25 तारखेला आम्ही एकत्रित बसणार आहोत आणि त्यामध्ये बलाबलाचा हिशोब करून त्या ठिकाणी जिथं कुणाला लढता येत असेल तिथं आम्ही लढण्याची भूमिका त्या ठिकाणी घेणार आहोत। आमची ताकद कमी आहे विधान परिषदेत जागा लढण्यासाठी, पण जिथे ताकद आहे तिथे आम्ही लढू। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीत संघर्ष आहेच, पण ताकद कमी असल्यानं महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये ताणाताणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, संभाजीनगर।